नमस्कार. कोटस्थाने आयुर्वेद क्लिनिकच्या फेसबुक पेजवर मी वैद्य पूजा कोटस्थाने सर्व श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपण आयुर्वेद या वैद्यकशास्त्रातील रसायन चिकित्सेविषयी माहिती घेणार आहोत. रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, उपयुक्त आणि महत्त्वाची अशी शाखा आहे. आजच्या या कलियुगामध्ये अनेक रोग कली बनून मनुष्य शरीरामध्ये अगदी हलकेच, हळुवारपणे आणि आपल्याला त्याची चाहूल सुद्धा लागत नाही इतक्या अलगदपणे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. या सर्व रोगांचा उत्तम प्रतिकार करण्याचं सामर्थ्य या रसायन औषधांमध्ये असतं. म्हणून त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. ज्या औषधांच्या सेवनाने मनुष्य देहातील 7ही धातू रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7ही धातू भरपूर प्रमाणामध्ये तयार होतात आणि अगदी प्रशस्त स्वरूपात तयार होतात अशी औषधे म्हणजे रसायन औषधे. जेव्हा एखादी भिंत बांधायची असती तेव्हा त्याच्यामध्ये विटा लागतात, वाळू लागते, सिमेंट लागतं. तसंच जर हे शरीर घडायचं असतं तर त्याच्यामधले जे काही अगदी मूलभूत घटक असतात, स्ट्रक्चरल युनिट्स, फंडामेंटल युनिट्स हे जे असतात त्यांना आपण धातू असं म्हणतो. तर शरीरामध्ये हे असे 7 धातू असतात. हे 7ही धातू क्वालिटी आणि क्वांटिटी वाईज उत्तम पद्धतीने तयार करणे हे रसायन औषधांचं मुख्य कार्य आहे. या रसायन औषधांच्या सेवनामुळे आपली त्वचा, केस, नख, दात हे सगळे सुदृढ बनतात. वार्धक्य लांब ठेवतं ते रसायन औषध. मनाला ऊर्जा प्राप्त करून देतं ते रसायन औषध. आता या रसायन औषधांचं नेमकं प्रयोजन काय आहे, त्यांची संकल्पना काय आहे? तर ती संकल्पना अशी आहे की आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपले प्राचीन ऋषीमुनी हे पुनर्जन्म आणि परलोक मानणारे ऋषीमुनी होते. या इहलोकामध्ये निरोगी आयुष्य मिळवून ते सुखी आणि समाधानी होत असत. तसंच परलोकामध्ये सुद्धा आपलं कल्याण व्हावं, आपल्याला अक्षय अखंड आनंद मिळावा, सुख मिळावं, तिथेही आपल्याला आनंदात जगता यावं या हेतूने आपले पूर्वीचे ऋषीमुनी रसायन औषधे सेवन करत असत. तुम्ही तर ऐकलं असेल च्यवनप्राश. तर या च्यवनप्राशमधील च्यवन जे आहे हे एका ऋषींचं नाव आहे. त्यांनी ही रसायन औषधे सेवन केली होती आणि म्हणून त्यांचं तारुण्य हे चिरकालपर्यंत टिकलं होतं. तर असेच च्यवन, वसिष्ठ, अगस्ती अशा या ऋषीमुनींनी ही रसायन औषधे सेवन केली होती आणि वृद्धत्व, जरा, दौर्बल्य, व्याधी या सर्व अवस्थांना त्यांनी दूर ठेवलं होतं. तर थोडक्यात सांगायचं तर इहलोकामध्ये या भौतिक जगतामध्ये आपलं आरोग्य हे सुदृढपणे टिकावं, निरोगी आयुष्य आपल्याला जगता यावं, तसंच परलोकामध्ये गेल्यावर सुद्धा आपलं कल्याण व्हावं या उदात्त हेतूने आणि या विस्तृत आणि व्यापक दृष्टिकोनातून आयुर्वेदातील रसायन शाखा उगम पावलेली आहे. आता आयुष्य म्हणत असताना इंद्रिय, मन, आत्मा यांचा संयोग आणि या संयोगाबरोबर जेव्हा चेतनेची अनुवृत्ती असते तेव्हा आपण त्याला आयुष्य असं संबोधतो. ही चेतनेची अनुवृत्ती कायमच एका नदीच्या प्रवाहाप्रमाणे सातत्याने पुढच्या दिशेने तिचा प्रवास होत असतो. या संयोगावर कालाचा परिणाम होत असतो आणि कालाच्या परिणामामुळे हा संयोग 3 अवस्थांमधून जातो: बालपण, तरुणपण आणि वार्धक्य. वार्धक्य अवस्था संपल्यानंतर कालाच्या परिणामामुळे देह थकला म्हणून, शरीर झिजले म्हणून नियतीप्रमाणे हा संयोग वियोग पावतो आणि जेव्हा या 4 घटकांचा वियोग होतो तेव्हा आपण त्याला कालमृत्यू असं म्हणतो. जेव्हा काही आगंतुक कारणांनी, बाहेरच्या कारणांनी अपघात झाला आहे, मर्मावर आघात झालेला आहे, काहीतरी मोठा आजार शरीराला जडला आहे, अशा बाहेरच्या कारणांमुळे जर नियतीच्या आधीच, दैवयोगाच्या आधीच, कालाच्या आधीच हा संयोग जर वियोग पावला तर आपण त्याला अकाल मृत्यू असं संबोधतो. तर आपले हे जे प्राचीन ऋषीमुनी होते त्यांना तपश्चर्या करण्यासाठी, साधना करण्यासाठी इहलोकामध्ये तर निरोगी आयुष्य लागतच असे, पण त्यांची तपश्चर्या, साधना ही अखंडपणे होत राहावी म्हणून या रसायन औषधांच्या सेवनांमार्फत ते या कालमृत्यूवर सुद्धा जिंकून घेत असत, त्याच्यावर सुद्धा ते स्वार होत असत. म्हणजे ही रसायन औषधे कालावर परिणाम करणारी औषधे आहेत.
आता जर आपण पाहिलं तर आपण रोज विविध प्रकारचा आहार सेवन करत असतो. आपला आहार कधी गोड असतो, खारट असतो, तुरट असतो. काही पदार्थ हे थंड गुणधर्माचे असतात, काही उष्ण गुणधर्माचे असतात. या अन्नावर आपण विविध संस्कार करत असतो. तळून घेतो, भाजून घेतो, कुटून घेतो. तर काही अन्न आपण हे चावून चावून खातो, काही गिळून खातो, काही चाटून खातो. कुठल्याही प्रकारचं अन्न असू देत, निसर्गातून आलेलं अन्न हे जसंच्या तसं शरीरामध्ये शोषलं जात नाही. हे अन्न शरीराला साम्य व्हावं लागतं, शरीरासारखं व्हावं लागतं. म्हणून निसर्गातून आलेला हा घनीभूत आहार शरीराला साम्य होण्यासाठी शरीरामध्ये जी काही संस्था असते त्याला अग्निसंस्था किंवा पचनसंस्था असं म्हणतात. या पचनसंस्थेमध्ये परिणमन करणारा एक घटक असतो, त्याला आपण अग्नी असं म्हणतो. आणि या अग्नीमार्फत निसर्गातून आलेला हा घनीभूत आहार द्रव स्वरूपामध्ये बदलला जातो. आता हा जो आहार द्रव स्वरूपामध्ये आलेला आहे, या आहारामध्ये शरीरातील सर्व धातूंना पोषण देण्याचं सामर्थ्य या आहार रसामध्ये असतं. त्याच्यामध्ये हे सर्व छोटे छोटे घटक अंतर्भूत असतात. म्हणून हा आहार रस, ज्याला आपण पोषक रस असं सुद्धा म्हणू शकतो, हा पोषक रस पोटामधून हृदयामध्ये येतो आणि हृदयामधून सर्व धमन्यांमार्फत पूर्ण शरीरभर पसरत राहतो. ही जी रसाची गती आहे, ही जी रसाची गतिशीलता आहे, सातत्याने हे रसाचं जे भ्रमण आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत, याला आपण म्हणतो रसाचं अयन म्हणजेच रसायन. जेवढं रसाचं अयन उत्तम, तेवढं शरीराचं तारुण्य किंवा शरीराची कार्यकारी शक्ती, शरीराची सुदृढता, शरीराचा मजबूतपणा उत्तम टिकून राहतो. म्हणून जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर या रसायन औषधांचा खूप मोलाचा वाटा आहे. कधी कधी काय होतं की हा जो रसाचा प्रवास आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच्या वहनामध्ये कधी कधी अडथळा निर्माण होतो. अनेक कारणं असतात हा अडथळा निर्माण होण्यासाठी. आपली सध्याची बदललेली जीवनशैली, त्याच्यानंतर आपल्या आहाराच्या काही चुकीच्या सवयी, शेतीमधील आमूलाग्र बदल, सध्याची जी बियाणं असतात त्यांचीच प्रजनन शक्ती ही कमी झालेली असती. असं अन्न खाऊन आपली प्रजनन शक्ती तरी कशी टिकेल, बरोबर की नाही? त्याच्यामुळे अशा अनेकविध कारणांमुळे सध्या आपण जो आहार घेत आहोत त्याचा दर्जा हा काही खूप उत्कृष्ट आहे असं म्हणता येत नाही. त्याच्यामुळे निसर्गातून जो काही आहार येतो त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये हा आहार रस तयार होत असतो. हा आहार रस कधी कधी प्रमाणतः कमी तयार होतो, कधी कधी तो तयार होतो पण कधी कधी सारतः सुद्धा तो कमी तयार होतो. आणि या दोन्ही गोष्टी जर साध्य झाल्या तर कधी कधी त्याच्या वहनामध्ये अडथळा निर्माण होतो. घेतलेलं अन्न जर पूर्णपणे नीट पचलं नाही तर हे अपाचित अन्न शरीराच्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊन संचित होतं आणि या संचित अन्नाकडून सुद्धा या रसाच्या वहनाला अडथळा उत्पन्न होतो. तर रसायन औषधे नेमकी अशीच कार्य करतात. म्हणजे कशी काम करतात तर आपल्या शरीरातील भूक ज्याच्यामुळे परिणमन होणार आहे, ज्याच्यामुळे हा आहार रस तयार होणार आहे आणि हा आहार रस पुढे जाऊन सर्व शरीरातील धातूंना, पेशींना, अवयवांना, सूक्ष्म पेशींना, इंद्रियांना, मनाला, आत्म्याला पोषण देणार आहे. असा हा आहार रस उत्तम निर्माण करणं हे रसायन औषधांचं खूप प्रमुख कार्य आहे. दुसऱ्या पद्धतीने जर काही अडथळे उत्पन्न झालेले असतील शरीराच्या आतल्या मार्गांमधून तर ते अडथळे काढून टाकणं हे रसायन औषधांचं काम आहे. तर अशा 3 पद्धतींनी रसायन औषधे मनुष्य देहावर काम करत असतात. आता ही रसायन औषधे सेवन केल्यानंतर देहावर काय काय चांगले सुपरिणाम दिसून येतात ते आपण बघूयात. या रसाचं परिभ्रमण जर शरीरामध्ये सातत्याने अगदी उत्तम सुरळीत कुठलाही अडथळा न होता येत असेल तर हे शरीरावर दिसणारे फायदे चिरंतन चिरकालपर्यंत टिकतात बरं का. केश, आपण केसांपासून सुरुवात करूयात. केस हे अत्यंत घनदाट राहतात, केस काळेभोर राहतात, केशभूमी ही स्वच्छ राहते, केस लवकर पांढरे होत नाहीत, केस गळत नाहीत, केस तुटत नाहीत, केस दुभंगत नाहीत. अत्यंत उत्तम असा केश संभार या रसायन औषधांच्या सेवनाने आपल्याला लाभू शकतो. मेंदूचे उत्तम पोषण झाल्यामुळे आपली स्मरणशक्ती, धारणाशक्ती, ग्रास्पिंग पॉवर ही उत्तम राहते.
सर्व इंद्रिये, ज्ञानेंद्रिय ही उत्तम कार्यक्षम कार्यतत्पर राहतात. आज तिशीमध्ये जर कुठे लांब कोणी बोललं तर मला तो आवाज अगदी लगेच ऐकू येतो. आपल्या साठीमध्ये सुद्धा जर आपल्याला असंच कार्यक्षम इंद्रिय हवी असतील तर रसायन औषधांच्या सेवनाला लवकरच सुरुवात करायला हवी. आवाजातील तो सूक्ष्म विवेक टिपणं, तो आवाज लगेच ऐकू येणं, आपली इंद्रिये त्याच पद्धतीने कार्यक्षम राहणं, ही सगळी रसायन औषधांमुळे प्राप्त करून घेता येतात. कर्मेंद्रिय, हात पाय ही आपली सगळी कर्मेंद्रिय आहेत. तसेच आपल्या शरीरामधील जो काही मांस धातू आहे, आतील अवयवांमध्ये जे काही मांस आहे, स्नायू आहेत, शिरा आहेत, कंडरा आहेत, धमन्या आहेत, या सर्व धमन्यांची, मांसांची संहनन, इलॅस्टिसिटी उत्तम टिकवून ठेवणं हे रसायन औषधांचं काम आहे. त्यांची ऊर्जा, त्यांची ताकद ही उत्तम टिकवली जाते. शरीरातील आतील अवयवांचं संघटन हे मजबूतपणे बांधून ठेवलं जातं. मनाचं स्वास्थ्य हे उत्तम टिकवलं जातं. आपली हाडे सुदृढ, सक्षम आणि भारसह बनतात. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा होतो की आपल्या शरीराची व्याधी प्रतिकारक क्षमता ही उत्तम पद्धतीने निर्माण होते. आपल्या शरीरातील रक्त, ज्याला आपण जीवन म्हणतो, हे रक्त अत्यंत स्वस्थ पद्धतीने शरीरामध्ये या रसायन औषधांच्या सेवनाने निर्माण होते. आणि जेवढं शरीरातील रक्त उत्तम, तेवढं शरीराचं चयापचयाशी निगडीत सर्व व्यवहार हे सुरळीत राहतात. आपली इंद्रिये ही कार्यक्षम राहतात. आता जर एवढे रसायन औषधांचे लाभ आहेत तर ते सेवन कुठल्या काळामध्ये करायचं, आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर ही रसायन औषधे सेवन करायला आपण सुरुवात करायला हवी, तर आचार्य असं म्हणतात की आयुष्याच्या पूर्व वयामध्ये किंवा मध्यम वयामध्ये तुम्ही या रसायन औषधांचा लाभ घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. पूर्व वय म्हणजे काय, एक साधारण 20 ते 30 या तरुण वयामध्ये, आणि अगदी तेव्हा नाहीच जमलं तर 50च्या आत मात्र नक्की या रसायन औषधांच्या सेवनाला आपण सुरुवात करायला पाहिजे. आता हा जर कालखंड आपण पाहिला तर या कालखंडामध्ये आपल्या शरीरातील धातू हे उत्तम रीतीने तयार होऊन त्यांच्या सुस्थितीत असे असतात. तर आपले धातू सुस्थितीत असतानाच जर आपण त्यांचं स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने, त्यांना भक्कम करण्याच्या दृष्टीने, त्यांना सुदृढ करण्याच्या दृष्टीने जर ही रसायन औषधे सेवन करायला सुरुवात केली तर त्यांची स्थिती तशीच्या तशी टिकून राहते. त्यांचं धारण हे तसंच्या तसं होतं. ते ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याच अवस्थेमध्ये त्यांची ती स्थिती चिरकालपर्यंत टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य या रसायन औषधांमध्ये असतं. म्हणजेच काय, वार्धक्याची चाहूल लागायला लागली की लगेच त्याला लांबणीवर टाकायचं या रसायन औषधांच्या सेवनाने. पण आता जर हे सगळे आपल्याला लाभ हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काही आहाराची आणि विहाराची अगदी काटेकोर पथ्य पाळावी लागतात बरं का. नाहीतर वर जे काही लाभ मी सांगितलेले आहेत ते तसे तुम्हाला पूर्ण अंशाने मिळत नाहीत. कारण इंग्रजीमध्ये वाक्प्रचारच आहे ना, नो पेन्स नो गेन्स. जर तुम्हाला एवढं मोठं भरभरून गेन्स हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला रसायन औषधे सेवन करण्यापूर्वी शरीराची काही तयारी करून घ्यावी लागते. आणि ती तयारी ही पंचकर्मांच्या माध्यमातून करून घ्यावी लागते. पंचकर्मांच्या माध्यमातून शरीर हे शुद्ध होतं. शरीराची भूक ही चांगली टिकवली जाते. शरीरातील आतील मार्ग जिथून या रसायन औषधांना धावायचं आहेत ते शुद्ध केले जातात. म्हणून पंचकर्मांनी शरीर शुद्ध केल्यानंतरच या रसायन औषधांचं सेवन करायचं आहे. कारण ही औषधे अत्यंत बलवान आणि वीर्यवान असतात. अशा बलवान आणि वीर्यवान औषधांना जर त्यांच्या पूर्ण अंशाने शरीरामध्ये काम करायचं असेल तर शरीर आतून शुद्ध असणं ही त्याची खूप मूलभूत गरज आहे. आता ही रसायन औषधे आपण कुठे कुठे वापरू शकतो ते बघूयात. एखादी स्वस्थ व्यक्ती आहे, तिला काहीही होत नाहीये, तिने सुद्धा या रसायन औषधांचे सेवन करायला पाहिजे. मी आज 50 सूर्यनमस्कार घालते, दुसऱ्या मिनिटाला पर्वती चढून जाते आणि चौथ्या मिनिटाला पुन्हा उतरून खाली आलेली असते. हा स्टॅमिना, हा फिटनेस, ही ऊर्जा ज्याला असं वाटतंय की माझ्या साठीमध्ये सुद्धा टिकावी, त्यांनी आजच रसायन औषधांच्या सेवनाला सुरुवात करायला हवी. कारण मी तर सांगितलं ना, स्थिती टिकवून ठेवणं, धारण करून ठेवणं, आहे त्या अवस्थेमध्ये धातू टिकवून ठेवणं हे रसायन औषधांचं खूप मोठं काम आहे. खूप मोठा आजार शरीरामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्या आजारातून शरीराला जर पूर्णपणे पूर्वस्थितीप्रमाणे जर बाहेर पडायचं असेल तर या रसायन औषधांची नक्कीच मदत होते. कावीळ होऊन गेलेली आहे,
कावीळ आता बरी झाली आहे, पण तरी सुद्धा मला पूर्वीसारखी भूक लागत नाही, सतत मला बसावंसं वाटतं, झोपावंसं वाटतं, अंग आतून कसकसत असतं. ही जी छोटी छोटी लक्षणं राहतात कुठलाही आजार बरा होऊन गेल्यानंतर, ती पूर्णपणे निघून जाण्यासाठी रसायन औषधे मदत करतात. यकृताचं कार्य पूर्व स्थितीवर आणण्यासाठी जी औषधे काम करतात ती म्हणजे रसायन औषधे काविळीच्या संदर्भामध्ये. आता काही व्याधी असे असतात की ते खूप चिकट असतात, म्हणजे एकदा बरे झाले तरी पुन्हा पुन्हा होतात, म्हणजे पुन्हा पुन्हा उद्भवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तर ही अपुनर्भव चिकित्सा व्हावी, कुठलाही व्याधी होऊन गेल्यानंतर तो पुन्हा होऊ नाही म्हणून जी औषधे आपण वापरतो ती म्हणजे रसायन औषधे. अनेक लोक पित्ताशयामध्ये त्यांना खडे असतात, त्यांच्या वृक्कामध्ये खडे असतात, तर ही लोके शस्त्रकर्म करून घेतात. पण शस्त्रकर्म करून गेल्यानंतर सुद्धा मनामध्ये शंका असते, आता पुन्हा तर मला स्टोन होणार नाही ना. तर हा स्टोन पुन्हा होऊ नाही म्हणून शरीराची भूमी सशक्त करणं, शरीरातील धातू अत्यंत प्रतिकारक्षम करणं, व्याधी सह करणं, हे सगळं रसायन औषधांचं काम आहे. आता अनेक लोकांना प्रमेह असतो. कधी कधी काही लोकांना हा प्रमेह अगदी लहान वयापासून सुरू झालेला असतो आणि जेव्हा शरीरातील धातू घटक या शुगरच्या सानिध्यामध्ये संपर्कामध्ये अनेक वर्षांपासून राहतात, तेव्हा काय होतं, आपल्या डोळ्यामध्ये जो पडदा असतो त्याला आपण रेटायना म्हणतो, त्या रेटायनावर, शरीरातल्या धमन्यांवर, रक्तवाहिन्यांवर, वृक्कावर, हृदयावर याचे दुष्परिणाम व्हायला लागतात. हे अवयव आतून अगदी कमकुवत व्हायला लागतात, त्यांची कार्यकारी शक्ती ही पूर्वीसारखी टिकत नाही आणि तिथे सुद्धा काहीतरी वेगळे व्याधी निर्माण व्हायला लागतात, त्याला आपण उपद्रव असं म्हणतो. तर मुळातला व्याधी हा खूप मोठ्या स्वरूपाचा आणि त्याच्याबरोबर असणारे उपद्रव, जेव्हा अशी सांगड शरीरामध्ये असते तेव्हा तर नक्कीच या रसायन औषधांचं सेवन हे आपण करायला पाहिजे. कारण ही रसायन औषधे मूळ व्याधी तर बरा करतात आणि त्या व्याधीच्या अनुषंगाने शरीरामध्ये निर्माण होणारे जे काही उपद्रव असतात त्यांना सुद्धा कमी करण्याचं सामर्थ्य या रसायन औषधांमध्ये असते. सध्या थायरॉइडचे विकार खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. थायरॉइडचा विकार म्हणजे कधी कधी थायरॉइडचं प्रमाण हे वाढलेलं असतं किंवा ते कमी झालेलं असतं आणि याच अनुषंगाने शरीरामध्ये अनेक लक्षणे अजून दिसून येतात. कधी कधी भुकेच्या समस्या असतात, खूप भूक लागते, खूप कमी भूक लागते, केस गळतात, अजिबात गळत नाहीत, खूप घाम येतो, अजिबात घाम येत नाही, अचानक धडधडायला लागतो, त्याच्यानंतर शरीरातली त्वचा ही खूप कोरडी व्हायला लागते, ऋतुप्राप्तीच्या संदर्भात अनेक समस्या उत्पन्न होतात. तर थायरॉइडशी निगडीत, हॉर्मोन्सशी निगडीत जे काही विकार असतात हे रसायन औषधांच्या सेवनाने खूप उत्तम पद्धतीने सुटतात. त्यासाठी मग आता सध्या प्रचलित असलेली हॉर्मोनल थेरपीला ते उत्तम पर्याय म्हणून काम करतात आणि हळूहळू जेव्हा ही लक्षणे कमी व्हायला लागतात तेव्हा हे हॉर्मोन्स सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकतात. एवढं सामर्थ्य या रसायन औषधांमध्ये आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही दीर्घकालपर्यंत आरोग्य साधना मात्र करायला हवी. तुम्हाला जी काही तुमचे वैद्य पथ्य सांगतील आहाराची विहाराची, ही मात्र तुम्ही काटेकोर पाळली पाहिजे, ही त्याची मूलभूत गरज आहे. त्यानंतर कॅन्सर सारखे दुर्धर आजार. कॅन्सर या व्याधीमध्ये शरीरातील धातू घटक हे अत्यंत जीर्ण व्हायला लागतात, त्यांची ताकद ही पूर्णपणे संपून गेलेली असते. शरीरामध्ये निर्माण होणारा आहार रस हा सारतः चांगल्या पद्धतीचा निर्माण होत नाही. हा आहार रस काय धातू घटकांना मग नवीन ऊर्जा प्राप्त करून देणार ना. रोगी हा दिवसेंदिवस खंगत जातो आणि सध्या प्रचलित असलेली तीक्ष्ण औषधे, रेडिओथेरपी याच्यामुळे शरीरातील चांगल्या पेशी सुद्धा नीट काम करेनासे व्हायला लागतात. त्याच्यामुळे मानसिक दैन्य हे रुग्णाला यायला लागतं, त्याच्या मनावर विषाद उत्पन्न व्हायला लागतो. तर या सर्व गोष्टींवर रसायन औषधे अत्यंत हळुवारपणे काम करतात आणि रुग्णाला त्याची कार्यकारी शक्ती पुन्हा मिळवून देणं, त्याच्या मनाला हुरूप मिळवून देणं, त्याच्या मनाला उत्साह मिळवून देणं, हे सुद्धा रसायन औषधांचं काम आहे बरं का. कारण रसायन औषधे ही शरीरातील फक्त स्थूल घटकांवरच काम करतात असं नाही, तर शरीरामधील
जे सूक्ष्म अवयव आहेत, इंद्रिय, मन, आत्मा यांच्या स्तरावर जाऊन सुद्धा काम करण्याची शक्ती या रसायन औषधांमध्ये असते. म्हणूनच आपले ऋषीमुनी ही रसायन औषधे सेवन करत असत ना, त्यांच्या तपश्चर्येसाठी, त्यांच्या साधनेसाठी. जिथे तपश्चर्या करायची आहे, साधना करायची आहे, तिथे मनाचं नियंत्रण, मनाचं संयम हे ओघानेच आलं ना. म्हणून जिथे जिथे मानसिक व्याधी आहेत तिथे तिथे सुद्धा या रसायन औषधांचं उत्तम कार्य होतं. मनाचा विवेक टिकवून ठेवणं, मनाचं धैर्य वाढवणं, मनाचं साहस वाढवणं, मनाचा उत्साह वाढवणं, मनाला ऊर्जित करणं, ही सुद्धा सगळी कामे रसायन औषधांकडून घडून येतात. ही व्याधी आता खूप मोठी आहे, कारण रसायन औषधांचा स्कोपच हा खूप मोठा आहे. आणि म्हणूनच मी म्हणलं की रसायन चिकित्सा ही आयुर्वेदाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं अंग आहे. कारण या अंगामध्ये स्थूल देहाचा जितका बारकाईने विचार केलेला आहे, तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त विचार मनाचा, इंद्रियांचा, आत्म्याचा या रसायन चिकित्सेमध्ये केलेला आहे. आता मी जसं म्हणलं की जर रसायन चिकित्सा तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी शरीराची पूर्वतयारी करावी लागते, पंचकर्म करून घ्यावी लागतात. आणि मग त्याच्यानंतर रसायन औषधे सेवन करत असताना त्याचे काही वेगळे नियम आहेत. तर हे सगळं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घ काल द्यावा लागतो आणि जोवर हे चालू आहे तोवर तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर संयम ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण वेळेच्या अभावी किंवा काही काही लोकांना स्वतःच्या आरोग्याविषयी फारसं काही आस्तिक्य असतं असं दिसत नाही सध्या. तर अशा लोकांना सुद्धा या रसायनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषीमुनींनी अजून एक पर्याय सगळ्यांना आचरणात आणता येईल असा सुचवून ठेवलेला आहे, तो म्हणजे आचार रसायन. आचार रसायन म्हणजे या रसायन पद्धतीमध्ये कुठलंही औषध न घेता, म्हणजे अद्रव्य काहीही भौतिक स्वरूपामध्ये सेवन न करता सुद्धा जर तुम्हाला हे सगळं उत्तम हवं असेल शरीरासाठी तर कसं वागायचं हे ते तुम्हाला सांगत आहेत. हा आचार रसायन जर तुम्ही सेवन केला तर कुठलंही औषध सेवन न करता रसायन औषधांच्या सेवनाने जे लाभ तुम्हाला मिळणार आहेत तेच लाभ तुम्हाला यातून मिळणार आहेत असं ते सांगत आहेत. खरे बोलणे, कुणाचीही निंदा न करणे, मनोवृत्ती शांत ठेवणे, तपस्वी, ब्राह्मण, गाय, आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती यांचा नेहमी आदरपूर्वक सन्मान करणे, आपल्या आहारामध्ये कायम दूध आणि तूप, गाईचं ताजं घरी केलेलं यांचा समावेश ठेवणे, आपल्या आहाराच्या वेळा नियोजित करणे, त्यानंतर वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, दान करणे, लक्षात घ्या दान करणे. त्याच्यानंतर अशा खूप विहारात्मक वेगवेगळ्या गोष्टी आपले प्राचीन ऋषीमुनी आपल्याला सुचवत आहेत. आणि जर तुम्ही याचा विचार केला तर या सगळ्या मनावर काम करणाऱ्या गोष्टी आहेत, मनाला समाधान मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. कारण आरोग्य म्हणत असताना शरीर आणि मन या दोनही गोष्टींवर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आणि शेवटी जाता जाता ते काय म्हणतात की धर्मग्रंथांचं वाचन, मनन आणि चिंतन हे जर तुम्ही केलं तर तुमच्या मनाचं धैर्य हे कायमच टिकून राहतं. अशा या पद्धतीने आचार रसायनाच्या सेवनाने तुम्हाला रसायन औषध सेवन न करता सुद्धा शरीरासाठी तुम्हाला उत्तमोत्तम असे फायदे प्राप्त होणार आहेत असं ते आपल्याला आश्वस्त करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी जर आतापर्यंत हे लेक्चर ऐकलं असेल तर सार स्वरूपात जर रसायन औषधांचं काम सांगायचं असेल तर ते असं आहे. रसायन औषधे जीर्ण झालेल्या धातू घटकांना रिपेअर करतात, शरीरामध्ये उत्तम आहार रसाची निर्मिती करतात, या आहार रसाचं वहन, याची गती सुरळीत होईल असं बघतात, शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म पेशींपर्यंत जाऊन हा आहार रस पोहोचेल आणि संपूर्ण शरीराचं पोषण होईल अशी काळजी ही रसायन औषधे घेतात. आपलं इंद्रिय बल उत्तम टिकवून ठेवतात, आपल्याला उत्तम स्वर मिळवून देतात, आपली वाणी ही मधुर होते, आपली त्वचा म्हणजे आपली कांती तजेलदार होते, आपली प्रभा ही अत्यंत प्रभावी होते,
आपली स्मरणशक्ती, आपली धारणाशक्ती उत्तम टिकते. आपलं औदार्य, आपली दातृत्व शक्ती वाढवण्याचं काम या रसायन औषधांकडून होत असतं. आणि गंमत म्हणून ऐका आपले प्राचीन ऋषीमुनी असं म्हणतात, हे तर सगळे दृष्ट फल झालं, हे आपल्याला अनुभवता येईल जर आपण ही रसायन औषधे नीट जशी सांगितली आहेत तशी सेवन केली तर. एक अदृष्ट फल सुद्धा ते आपल्याला या रसायन औषधांचं सांगत आहेत. तुम्हाला ऐकायला पण आवडेल आणि गंमत पण वाटेल. ते असं म्हणतात की जो पुरुष ही रसायन औषधे सेवन करेल त्याच्या संपर्कामध्ये जी काही लोक येतात ती लोक ज्या पुरुषांनी ही रसायन औषधे सेवन केलेली आहेत त्याचं म्हणणं अगदी तंतोतंत पाळतात. आलं का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे ही रसायन औषधे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सर्वार्थाने काम करतात. आपण जेव्हा आपला आचार विहार हे जेव्हा उत्तम असतं तेव्हा आपल्या संपर्कात येणारी लोक ही आपला शब्द फुलासारखं झेलतात. एवढं सामर्थ्य आपल्या स्वतःमध्ये या रसायन औषधांच्या सेवनाने प्राप्त होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी जर तुम्हाला जमलं तर रसायन औषधे सेवन करून पथ्य पाळून, आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला तसं आवडत नसेल, तर या आचार रसायनाच्या माध्यमातून रसायनाचे सर्व फायदे तुम्ही प्राप्त करून घ्या. आणि या रसायन औषधांच्या माध्यमातून तुम्हाला भद्रायू लाभो, तुम्हाला मंगल आयुष्य लाभो, तुम्हाला शुभ आयुष्य लाभो, तुम्हाला स्तुत्य आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद.